नमस्कार, मी सुहानी पाटील. जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी. बोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी पिंटू कांबळे तर उपाध्यक्षपदी सौ भारती वसवाडे यांची बिनविरोध निवड. नगरपंचायतवर पुन्हा उत्तम पाटील गटाचं वर्चस्व. गेल्या 32 महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पिंटू कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सौ भारती वसवाडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पुन्हा बोरगाव नगरपंचायतीवर उत्तम पाटील गटाचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं दिसून आलं. निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी काम पाहिलं. बोरगाव नगरपंचायत अध्यक्षपदासाठी SC आरक्षण तर उपाध्यक्षपदासाठी OBC A महिला आरक्षण निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीवर 17 पैकी 16 जागेवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पिंटू कांबळे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी सौ भारती वसवाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध असल्याची घोषणा निवडणूक अधिकारी प्रवीण कारंडे यांनी केली. या प्रसंगी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, 32 महिन्यानंतर बोरगाव नगरपंचायतीवर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाली. स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास पॅनलमधून 17 पैकी 16 नगरसेवक आमच्या गटाचे निवडून आले. यासाठी सर्व शहरवासियांचे मी मनापासून आभारी आहे. या विश्वासाला आपण पात्र राहून पुढील काळात बोरगाव शहर एक आदर्श शहर म्हणून करण्याचा आमचा मानस आहे. मागील 5 वर्षातही आपण बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे या ठिकाणी राबवली आहे. पुढील काळात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या सहकार्याने शहरासाठी विविध विकास कामे राबवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. अध्यक्षपदासाठी दिगंबर कांबळे, संगीता शिंगे, पिंटू कांबळे या तिघांचे नाव चर्चेत होतं. पण दिगंबर व संगीता यांनी माघार घेऊन पिंटू यांना संधी द्या असं सांगितलं. तसेच उपाध्यक्षपदासाठीही रुक्साना अपराज यांनी माघारी घेऊन भारती यांना संधी द्या असं सांगितल्याने यापुढे शहराचा विकास झपाट्याने होणार हा आपला विश्वास असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अभय मगदुम, प्रदीप माळे, दिगंबर कांबळे, जावेद मकानदार, रोहित माने, तुळशीदास वसवाडे, माणिक कुंभार, शोभा हावले, सौ अश्विनी पवार, सुवर्णा सोबाणे, वर्षा मनगुते, संगीता शिंगे, रुक्साना अपराज, गिरिजा वठारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, नगरपंचायतीचे पदाधिकारी व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनशक्ती व्हाईस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे. मागच्या पिरियडमध्ये सुद्धा संधी लोकांनी दिल्यावरती बोरगावमध्ये रोड असतील, गटर असतील, मला वाटतं सर्वात जास्त निधी बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून आम्ही मागच्या काळात आणलो. यावेळेला सुद्धा मला ठाम विश्वास आहे. मला वाटते जिल्ह्यामध्ये जास्त काम जर कुठल्या नगरपालिकेने केले असेल तर ते बोरगाव नगरपालिका आहे. मला आज सुद्धा विश्वास आहे या काळात सुद्धा जास्तीत जास्त कामं आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आदरणीय दादांचे आशीर्वाद असेल आणि सर्व ग्रामस्थांचं मी विशेष करून अभिनंदन कशासाठी करतो तर सातत्यानं 3 वेळा आम्हाला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी बोरगाववासियांनी आम्हाला दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्याचं कर्तव्य आता या सगळ्या नगरसेवकांचं आहे. मला सगळ्या नगरसेवकांचं विशेष करून अभिनंदन करायचं आहे, कारण एक जुटानं आणि एक याच्यानं सगळ्यांनी निर्णय घेऊन ही निवडणूक बिनविरोध या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त कामं करतील असा विश्वास व्यक्त करून आणि हे सगळं निवडणूक प्रक्रिया आदरणीय कारंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पडली. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. पट्टण पंचायतीचे आमचे चीफ ऑफिसर तोडकर साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्गांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं भावी वाटचालीस सगळ्यांना शुभेच्छा देऊन आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळं आणि राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे एक नाण्याचे 2 बाजू असल्यामुळं आम्ही मागच्या आता खासदारकी निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही निपाणी भागातून जास्तीत जास्त मतदान प्रियांका जारकिहोळींना दिलं आहे. त्यामुळे प्रियांका जारकिहोळींचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी बोरगावच्यासाठी त्यांचं सहकार्य या ठिकाणी असणार आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नेते आदरणीय सतीश अण्णा जारकिहोळी यांचं सुद्धा विशेष सहकार्य आम्हाला कायमस्वरूपी लाभलेलं आहे, भविष्यात सुद्धा लाभणार यात शंका नाही. कारण त्यांनी सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही जरी अधिकारमध्ये नसलो तरी सुद्धा बोरगाव पट्टण पंचायतीच्या काही कुठलेही काम असेल तर त्यांचं सहकार्य त्या ठिकाणी नेहमी राहिलेलं आहे.
त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना धन्यवाद देणं आमचं कर्तव्य आहे आणि भावी काळामध्ये त्यांचं सुद्धा सगळ्यांचं सहकार्य असणार ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून पुन्हा एकदा ही निवडणूक प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली आणि ही निवडणूक होत असताना आमच्याकडे 2 सदस्य एससी कॅटेगरीमध्ये असताना सुद्धा दिगंबर कांबळे यांचे सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले. त्यानंतर आमचे अपराज वहिनी हे उपाध्यक्षाचे 2 कॅटेगरी असताना सुद्धा त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्याची भूमिका दिलेली आहे. त्यामुळं अमर शिंगे बाकीच्या सगळ्यांचं सुद्धा मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो आणि भावी काळात त्यांना या पట్టण पंचायतीच्या कामासाठी जास्तीत जास्त सगळ्यांनी मिळून सहकार्य करूया एवढं या ठिकाणी सांगून मी माझ्या 2 शब्द ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.